नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री विशेष उपवासाची बटाटा भाजीची रेसिपी करणार आहोत. बहुतेक जणांना उपवासाला तेलकट खायचं नसतं. साबुदाण्याची खिचडी किंवा वडा खायचा कंटाळा आलेला असतो. पण नेहमी नेहमी त्याच चवीची बटाट्याची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा आलाय. मग वेगळं काय करायचं? तर आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी बटाटा न उकडता बटाट्याच्या भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. 3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत. एका बाउलमध्ये पाणी घेतले, त्यावरती किसणी ठेवून घ्यायची. बटाटे किसून घ्यायचे. बटाटे किसत असताना ते वरतून खालती अशाच दिशेने किसून घ्यायचे, जेणेकरून किस एकसारखा पडतो. तुम्ही इथे बघू शकता, एकसारखा लांब लांब किस पडलेला आहे. अशाच पद्धतीमध्ये सर्व बटाटे किसून घ्यायचेत. बटाटे किसून झाले की ते पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत. बटाट्यामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे तो सर्व स्टार्च निघून जावा यासाठी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत. बटाटे धुवून झाले की त्यातलं पाणी काढून घ्यायचंय. बटाट्याची भाजी करताना ते उकडले जातात, पण आज आपण बटाटे न उकडता अगदी झटपट पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी इथे बटाटे आता किसून झाले, ते आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचे. तोपर्यंत भाजीची फोडणी तयार करून घ्यायची. पॅन मध्ये तेल गरम करून घेतले. 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. जिरं छान फुलू द्यायचे. जिरं छान फुललं की अगदी बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची. मिरची घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट वरती परतवून घ्यायचे. तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. बटाट्याच्या किस मधलं सर्व पाणी निथळून गेलं की मग किस फोडणीमध्ये घालून घ्यायचंय. बटाट्याचा किस शिजवत असताना तो जास्त नाही तर 80 ते 90% इतका शिजवून घ्यायचा आहे. जास्त जर बटाटा शिजवला तर तो गिळगिळीत होतो, भाजी खायला चांगली लागत नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. अर्धा चमचा मीठ घालून घेतले. मीठ घालताना ते कमीच घालावं, कारण बटाटा शिजल्यानंतर तो आळतो. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि 2 मिनिटं बरेच बटाटे शिजवून घ्यायचे. फक्त 80 ते 90% बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचं नाहीये. 2 मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचे. भाजी शिजलेली आहे. यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आणि 2 चमचे शेंगदाण्याचे तुकडे करून घेतले ते घालून घ्यायचे. शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाणे अख्खे थोडेसे घातले की खायला सुद्धा भाजी खूप छान लागते, त्याची चव आणखी वाढते. शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे हे भाजी शिजल्यानंतरच घालावे. झटपट तयार होणारी बटाटा न उकडता नवरात्री स्पेशल उपवासाची बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे कोणता वेगळा खास पदार्थ उपवासाला केला जातो हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भाजीची चव आणखी वाढावी यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातला पण त्यामध्ये साखर नाही घालायची. बटाटा गोड असतो, त्यामुळे साखर घालायची आवश्यकता नाही. भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, फक्त 80 ते 90% भाजी शिजवल्यामुळे अजिबात भाजी गिळगिळीत देखील नाही झालेली आहे. बटाट्याचा किस अगदी मोकळा मोकळा आहे. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालून भाजी सर्व करून घ्या. शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी देखील घालू शकता, किंवा जर तुम्हाला शेंगदाणे नसतील घालायचे तर त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव देखील घालू शकता. झटपट तयार होणारी उपवास स्पेशल नवरात्री विशेष बटाट्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे. बटाटे न उकडता, जास्तीची मेहनत न घेता, अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.